नमस्कार मित्रांनो, मार्च 2023 ला आलेला हा प्रश्न आहे समास या घटकावर आधारित, म्हणजे व्याकरणाचा प्रश्न आहे. समास योग्य जोड्या लावा, याच प्रकारचा प्रश्न आपल्याला दरवर्षी समास या घटकावर विचारला जातो आणि हा प्रश्न 2 गुणांसाठी असतो. क्रमांक दिलाय सामासिक शब्द आणि समासाचं नाव. भाजीपाला, कमलनयन. आता या ठिकाणी भाजीपाला जो आहे हा कुठला सामासिक शब्द आहे? द्विगु, समाहार का कर्मधारय? तर लक्षात घ्या, भाजीपाला हा समाहार दो समास आहे. ओके, समाहार दो समास आहे. भाजीपाला, भाजीपाला, त्याचबरोबर पाला, भाजीपाला वगैरे, पाला पाचोळा, अशा प्रकारचे शब्द आहेत, त्याला आपण समाहार शब्द म्हणतो, समाहार दो समास म्हणतो. त्याचबरोबर कमलनयन हा जो शब्द आहे हा कुठला समास आहे? द्विगु आहे का कर्मधारय? कमलनयन म्हणजे कमळासारखे नयन, त्याच्यामुळे हा जो शब्द आहे तो कर्मधारय समास असणार आहे. कर्मधारय समासामध्ये पहिलं जे एक पद जे आहे विशेषण असतं आणि एक पद नाम असतं, त्यावेळेस कर्मधारय समास होतो. आणि द्विगु समास केव्हा होईल? ज्यावेळेस पहिलं पद संख्या विशेषण असेल, जसं की त्रिकोण, त्रिकोणामध्ये पहिलं पद जे आहे ते 3 आहे. त्याचबरोबर चौकोन असेल, पंचारती असेल, नवरात्र असेल, अशा प्रकारचे शब्द द्विगु समासामध्ये येतात. म्हणजे इथं तुम्हाला या अशा प्रकारे जर तुम्ही जोड्या जुळवल्या, ऍक्च्युली अशा जुळवायच्या नाही जोड्या, मग इथं तुम्हाला लिहिताना असं लिहायचं, बाबा भाजीपाला, तुम्ही व्यवस्थित असा तक्ता बनवायचा आहे, भाजीपाला असं लिहायचंय आणि भाजीपाल्याच्या समोर समाहार दो असं या ठिकाणी लिहायचंय, द्वंद्व समास असं या ठिकाणी लिहायचं आहे. आणि त्याचबरोबर मग खाली कमलनयन, कर्मधारय समास. तर अशा प्रकारे हा प्रश्न मित्रांनो आपण सोडवू शकतो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.